निसर्गाचा चमत्कार. संगमनेरच्या चिंचोली गुरवमध्ये फणसाला पांडुरंगाचा आकार, भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. निसर्गाच्या किमया अशीच एक अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात समोर आली आहे. चिंचोली गुरव येथे एका फणसाच्या झाडाला विठू माऊलीचा म्हणजेच पांडुरंगाचा आकार असलेला फणस लागला असून हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी सध्या भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील प्रगतशील शेतकरी माधव कोंडाजी शेटे यांच्या शेतात आंबा आणि फणसाची असे अनेक प्रकारचे झाडे आहेत. मात्र सध्या एका विशिष्ट फणसाच्या झाडाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या झाडाला आलेल्या एका फणसाचा आकार हुबेहूब पंढरपूरच्या पांडुरंगासारखा दिसत आहे. कमरेवर हात ठेवून उभी असलेली मूर्ती आणि पांडुरंगाचे ते लोभस रूप फणसाच्या रूपात अवतरल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि बघता बघता शेटे यांच्या शेतात भाविकांचा महापूर लोटला. आमच्या शेतात अनेक वर्षांपासून फणसाची झाडे आहेत, पण असा आकार कधीच पाहिला नव्हता. साक्षात विठू माऊलीच आमच्या झाडावर अवतरली आहे, असे आम्हाला वाटते, अशी भावना माधव शेटे यांनी व्यक्त केली आहे. विज्ञानाच्या भाषेत हा हवामानातील बदल किंवा नैसर्गिक वाढीचा प्रकार मानला जात असला, तरी भक्तांसाठी मात्र हा श्रद्धेचा विषय ठरला आहे. निसर्गाच्या या अनोख्या रूपाची चर्चा सध्या चिंचोली गुरवमध्ये रंगली आहे. कोंडाजी शेटे, राहणार चिंचोली गुरव, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. तर माझे महालक्ष्मी मंदिराचं माझी पहिल्यापासून भक्तीपणा चालू आहे. त्याच्यात मी आंबे आणि फणस, जांभूळ असे बरेच पिकं बनवले आहे. त्याच्यामध्ये 2 वर्षाहून फळ येतं आहे त्याला फणसाला. पण यंदा मला वेगळंच आठवण आलं, पांडुरंगाची मूर्ती काय सेम त्या फणसावर आहे. त्यातच माझं हे चालू आहे. तर महालक्ष्मीच्या कृपेने मला आजपर्यंत काहीच कमी पडेल नाही. तिच्या आशीर्वादानं भरपूर मिळतं आहे. हे पिकल्यानंतर आपलं फणस हे मी पांडुरंगाच्या पंढरपूरला मंदिरात नेऊन ठेवणार. लाईट लाव ना.